सगळं चेक इन प्रोसिजर वगैरे जे काय होतं ते सगळं झालं आहे आणि आता म्हटलं थोडं ब्रेकफास्ट करूया. तर इकडे चाललो आहे मॅकडीमध्ये. कारण की मॅकडीमध्ये याचं कारण की इकडचं जे म्हणजे जेवण भेटतं ते तिकडे आम्हाला भेटत नाही. सो म्हटलं आज ब्रेकफास्ट मॅकडीमध्ये नाही भेटत. ना मॅक आलू टिक्की भेटत, ना मॅक व्हेज भेटत, ना मॅक चिकन भेटत, काहीच नाही भेटत. सो ब्रेकफास्ट इन मॅकडी. तर आता झाले 10:13 आणि जस्ट त्यांनी अनाऊन्समेंट दिलं लंडन चाललं जाणारी फ्लाईट डिपार्ट होते. आम्ही एवढं पळत आलो. चाललो आता फायनली. असं म्हणजे खूप दुःख पण होतं आहे, पण एक थोडंसं हे पण वाटतं आहे चला तिकडे थोडंच वर्ष राहायचं आपल्याला आणि परत यायचं आहे. हां मग येतो आहे मागून आणि मग आता भेटतो तुमच्या सगळ्यांना डिरेक्टली लंडनमध्ये. फायनली झाली आहे बोर्डिंग आता आणि भेटली आहे मला विंडो सीट. म्हणजे इथून ही विंडो आहे, इकडे प्लेनचं विंग आहे, पण या साईडने बॅक साईडने थोडासा व्ह्यू दिसतो आहे. आणि 9 ते 10 तासाची जर्नी ऑलमोस्ट. लेट्स सी कशी जर्नी होते, काय होते आता. सो जस्ट आता म्हणजे रेडी टू फ्लाय. इकडे म्हणजे मूव्ह होताना मुवमेंट्स दिसतील. मला ना जाता जाता एकच बोलायचं, लाईक मुंबईसारखं ना काहीच नाही आहे. म्हणजे मी जेव्हा आली होती तेव्हाही हेच बोलली होती आणि आता चालली आहे मी तेव्हाही हेच बोलते, लाईक मुंबईसारखं नाहीच, कुठेच नाही. अँड आय रिअली विश टू कम बॅक सून. बट ह्यावेळी तर खूप मेमरीज घेऊन चालली आहे. म्हणजे खूप थोडा टाईमसाठी आलेली, बट थोड्या टाईममध्ये पण आय एम टेकिंग लॉट ऑफ मेमरीज. आणि सगळ्यांना थँक्यू त्या छान मेमरीज बनवण्यामध्ये. आणि मुंबई कॉल मी सून. बस एवढंच मी बोलेन. म्हणजे निघालं आहे प्लेन. वाजलेत आपल्या इंडियाची 1 एक्झॅक्ट आणि आता झाला आहे लंच टाईम. आणि लंचमध्ये एक व्हेज कोर्स घेतला आहे, एक नॉनव्हेज कोर्स घेतला आहे. आणि व्हेज कोर्समध्ये बघू काय आहे. बट सगळ्यात चांगली गोष्ट, अरे ते काहीतरी होतं ना मला पण इकडे, मला अमूल बटर नाही आहे, मला हे दाखवायचं आहे खास. बापरे अमूल बटर. मी आता फर्स्ट नाही, हां असं मला बटर तर फर्स्ट टाईम खाते इकडे, म्हणजे इंडियाला आल्यावर पासून. पण आणि इधर मिला आहे वा 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 मदर डेअरीचं चीज. अमूल चीज पण मी घ्यायचं विसरले इंडियावर. बघू काय व्हेजमध्ये. तर व्हेजमध्ये एक असं हे नॉर्मल चाट आहे, मग इकडे बटर आणि चीज आहे, ब्रेड आहे, हे काहीतरी कुकीज आहे, हे स्वीट्स आहे आणि ह्याच्यामध्ये बघू यामध्ये आहे दाल मखनी, राईस आणि इकडे भाजी. नॉनव्हेजमध्ये इट्स एव्हरीथिंग सेम, पण इकडे दाल मखनी, चिकन करी आणि राईस. निघालो होतो मुंबईपासून आणि आता पोचलो ऑलमोस्ट मस्कॅटला. इकडून आहे दुबई आणि असं बघू आणि टोटल
दाखवत आहे किती वेळ, म्हणजे वेळ तर नाही समजत मला, बट टाइम टू डेस्टिनेशन दाखवत आहे रात्रीच्या 8 वाजता पोहोचू आम्ही. फ्लाईटमध्ये बसला नाही लगेच तुझ्या अंगामध्ये आंग्रे झालं, लगेच नाईफने ब्रेड पीठ. बापरे, म्हणजे लंडनला पोहोचलो पण नाही तर लंडनची हवा लगेच लागली, लगेच कटलरी बिटलरीने कापायला स्टार्ट केलं आहे. एन्जॉय करूया लंच. इंडियाच्या टाईमप्रमाणे आता तिकडे 5:50 झाले आणि आम्हाला अजून 3.5 तास दाखवते पोचायला आणि एकदम कंटाळ आला अक्षरशः. आणि जसं हे टाईम चालला आहे ना, म्हणजे इकडे सन पण असा कमी कमी होत चालला आहे. बाहेरचं दाखवायचं तर जास्त काही दिसत तर नाही आहे, बट इट्स ओनली क्लाउड्स. मुंबईप्रमाणे वाजले 7:12 आणि लंडनला किती वाजलेत माहिती नाही. 7 म्हणजे 6, 5, 4, 3, 2, 2:30 आणि लंडनला वाजले 2. पण इकडे एवढं ऊन पडलं अजून एकदम, इतकं ब्राईट आहे ना बाहेर, असं वेगळंच वाटतंय काहीतरी. मध्येच क्लाउडी होतं, मध्येच एकदम सनी आहे, एकदम काही समजेनाच झालं आहे. आणि डिस्टन्स दाखवते अजून 2 तास पोचायला. सो इंडियाप्रमाणे झालेत 7:30 आणि आता इकडे आफ्टरनून टी सर्व करतायत. सो बघू त्यामध्ये काय आहे. आणि इकडे ब्लॅक कॉफी आणि काही ते बघूले चोपी आहे ब्लॅक कॉफी. आणि ह्यामध्ये हे कोण हे काय डेअरी मिल्क आणि हे काय राइस क्रैकर आणि हे काय फ्रूट्स. आणि इसमें क्या है ते कर ना एक मिनट ओपन. ओह माय गॉड, लेट्स सी त्यांचा समोसा. दाखवतोय, ह्याचा व्ह्यू दाखवते. पूर्ण हे स्नोने कव्हर झालेत माउंटेन पीक्स. माउंटेन्स आहेत पूर्ण आणि हे खाली पूर्ण स्नो आहे की काय माहिती नाही, बट इट्स स्नो ओनली सीम्स टू बी. जस्ट
कोण जिवंत आहे आणि कोण काय कसं आहे. बापरे, जस्ट उतरलोय आणि उतरल्याच एकदम असं थंडच वाटले पहिलं तर, म्हणजे एकदम असं. बघू बाहेर कसं काय वाटतं आता. फायनली सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात पूर्ण आणि आता चाललोय आम्ही लगेज पिकअप करायला. पकड ना 2 मिनिटं. म्हणून हेच होतं यायच्या वेळी आपल्याला लागलेलं, शूट केलेलं यायच्या वेळीचं. सो आता झालेत 5:30 आणि इकडे म्हणजे जसं विंटर स्टार्ट व्हायला लागलं तर अंधार लवकरच स्टार्ट होतो, म्हणजे लवकरच होतो इकडे. आणि आता बघू आता किती वेळ लागतोय. 45 मिनिट्स लागतात की 1 आवर लागतोय घरी. फायनली आलोय घरी आणि घर जसं सोडून गेलो होतं छान तसंच आहे. आम्हाला वाटलं काय काम वगैरे करेल आमचं लँडलॉर्ड, बट नाही, व्यवस्थित ह्याच्यामध्ये आलो. म्हणजे माझी झाडं पण बऱ्यापैकी बरी तरी दिसत आहेत. अजून तुळस वरे तुळस आणायची. आता झाले 8:30. फायनली आम्ही घरी पोचलो. 6:30ला फ्रेश वगैरे झालो. मी पहिल्या प्लांट्सला वगैरे बघितलं, सर्व प्लांट्स सगळे चांगले आहेत. त्याचा अपडेट उद्या देते. आणि आता करतो जेवणाची तयारी. बट मम्मीने, जसं मी येत होती तर मम्मीने खास माझ्यासाठी बनवले होते बोंबील आणि अम्माईलाही आवडतात, तर मम्मीने दिलाय डब्बा, तो दाखवते. हा डब्बा, अरे वा, देखो लंडन में मिल रहा है बोंबील. तर जेवायला बनवलं मस्त आहे की बोंबील मम्मीने पाठवलेले, डाळ भात आणि चपाती मम्मीने पाठवलेली. लेट्स टेस्ट बोंबील कसा लागतो. एक्झॅक्ट सेम जर मम्मी करते घरी, पण मी गरम केलं तेल टाकून. एक्झॅक्ट सेम टेस्टमध्ये काहीच फरक नाही. मम्मीने सकाळी 4 वाजता बनवलेली होती. ब्युटिफुल. थँक्यू मम्मी यासाठी एकदम.